तर जरांगेंनी आता थांबावं असं आवाहन भाजपकडून करण्यात आले। आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा असं आवाहन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जरांगेंना केले। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडं मागे पुढे करावं लागतं असंही उपाध्ये यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय आणि यावेळी उपाध्ये यांनी मवियावरही निशाणा साधलाय। ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेमध्ये काढले तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असं चित्र गेले 4 ते 5 दिवस मुंबईमध्ये सुरू आहे। छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख, पण आंदोलनातील हौशे गौशांनी जे केलं ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। ते आमचे नव्हते असं म्हणून जबाबदारी झटकता येईल, पण वस्तुस्थिती बदलणार नाही असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलंय। प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडं मागे पुढे करावं लागतं, काही वेळा थांबावं लागतं। महात्मा गांधींनी सुद्धा काही वेळा आंदोलन स्थगित केलं। आता वेळ आहे थांबण्याची। आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत। राहिला प्रश्न ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा। भाजपची भूमिका तर स्पष्ट आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समाज समूहांना झुंजत ठेवून मवियातील 3 पक्षांना राजकारण करायचंय हे लक्षात घ्या आणि आपल्या आंदोलनामध्ये आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याचं स्वप्न पाहतंय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा असं आवाहन केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमधून केलेलं आहे।